परंतु बंधूंनो, उपरे काकांना, आम्ही काका म्हणतो त्यांना, उपरे काकांना बुद्धाचं हे तत्वज्ञान पटले. उपरे काकांना हे बुद्धाचे तत्वज्ञान हे पटले आणि ते आपल्या सर्व ओबीसी बांधवांना धर्मांतराला पटले आणि ते सर्व ओबीसी बांधवांना धर्मांतरासाठी सांगत सुटले. काका, तुमचा कार्यक्रम नॉनस्टॉप, तुम्हाला जेवढं तास बोलायचं असेल तेवढं तास बोलू, आमचा तुम्हाला प्रतिसाद राहील. उपरे साहेब आगे बढ़ो, उपरे साहेब आगे बढ़ो. बंधू साथ द्यायचा आहे. एक जोरात टाळ्याचा गजर त्यांचा संवाद करा. उपरे साहेब प्लीज. या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे तात्याबा महात्मा ज्योतिराव फुले, एकतेचे आणि समतेचे महामेरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज ज्यांच्या स्मृतिदिन आहे ते आमच्या माता रमाई, या सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांतजी माने, या विचार मंचावरून ज्यांनी आपल्यासमोर आपल्याला मार्गदर्शन केलं ते राजारामजी पाटील, ओमप्रकाशजी मौर्य, तसेच या विचार मंचावर बसलेले मधुकररावजी कांबळे, शीतलताई शेटिया, विचार मंचावर उपस्थित असणारे माझे मित्र विजय निराळे, सतीश धिवर, या ठिकाणी माझ्यासमोर बसणाऱ्या विशाखाताई थोरवे, शुक्राचार्य, बचुटे, मी सगळ्यांचे नाव घेत नाही, खूप माझे सगळे तुम्हीच आहात, सगळ्यांचे या ठिकाणी उपस्थित माझे बंधू आणि भगिनींनो. खरं म्हणजे आज सर्वप्रथम मी 22 प्रतिज्ञाचं उद्घाटन केलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. खरं म्हणजे 22 प्रतिज्ञाचं पैकी 11 प्रतिज्ञा आम्ही 25 वर्षापासून मानतोय. म्हणजे 11 वर्ष म्हणजे 25 वर्षापूर्वीच 22 प्रतिज्ञाला आम्ही मानायला सुरुवात केलेली आहे, 25 वर्षापूर्वीच. मित्रो, आज रमाईची असणारी स्मृती दिन आहे आणि मग थोडं आपण रमाईच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी थोडं बोललं पाहिजे. आणि मग मी ज्या जातीमध्ये जन्मलेलो आहे तो व्यवसाय आहे. माझ्या मुलीच्या लग्नाला सत्यशोधक पद्धतीनं असणाऱ्या लग्नाला बाबासाहेबांचे नातू आले होते. मला वाटतं हा कॅमेरा इकडं ठेवा, इकडे ठेवा. म्हणजे मी म्हणले बाबासाहेबांचे नातू आहेत, असं आहे का? म्हणजे हे लहान होते त्यावेळेस माझ्या दुकानी यायचे. तो लक्ष्मण शिंत्रे जे आहेत तो 80 वर्षाचा, आता 85 वर्षाचा झाला, 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग यांचे वडील भैयासाहेब यांचा मी कोट शिवत होतो आणि माझे वडील बाबासाहेबांचे कोट शिवत होते. माझी छाती फुगली, चल तुझी ओळख करून देतो म्हणालो. आणि मग ओळख झाली त्यांची आणि नंतर आम्ही त्यांची दुसऱ्या दिवशी गप्पा मारू लागलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझे वडील हे सत्यशोधक चळवळीचं काम करत होते. त्या सत्यशोधक चळवळीच्या कामामधून बाबासाहेबांची ओळख झाली होती. बाबासाहेब विलातून कोट आणायचे तर माझ्या वडिलांकडून ते अल्टर करून घ्यायचे. मग त्यांचा मुलगा भैयासाहेब, मी त्यांचे कोट त्यांचे शिवित होतो. आणि ज्यावेळेस बाबासाहेब विलातून यायचे तर लालबागला आमची दुकान होती आणि मग दुकानाच्या बाजूला एक गटार होती आणि गटारीवर फळी होती. माझ्या आईजवळ मी बसायचो. बाबासाहेब दुकानी यायचे माझ्या वडिलाला भेटायला आणि दुकानी यायचे. ज्यावेळेस ते फळीहून यायचे ना, म्हणले फळीहून चालत चालत दुकानामध्ये, त्यावेळेस मी आईजवळ बसलेला असो तर आईचा चेहरा एकदम बिधारलेला असायचा आणि मला आवळून धरायची आई. मी आईला म्हणायचो तू का मला आवळून धरते? अरे बाबा म्हणले लक्ष्मणा, हे येत आहेत ना खूप मोठे साहेब आहेत
आणि ती फळी तुटली तर कसं व्हायचं म्हणले. त्याच्यामुळे मला भीती वाटते, म्हणजे मला जीवात जीव राहत नाही म्हणले. आणि मग दुसरं एक त्यांनी या ठिकाणी सांगितलं की रमाईची चोळी माझी आई शिवीत होती. मुंबईमध्ये रमाईची चोळी जी आहे ती माझी आई शिवीत होती. माझी परत छाती फुगली. अरे एका शिंप्याच्या जातीमध्ये जन्माला उपरे, त्यांच्या जातीच्या एखाद्या नातेवाईकाने महामानवाचा कोट शिवला आणि रमाईची चोळी शिवली. हे किती भाग्यवान आमच्या इथं. मित्र, आमचं नातं खूप आहे. जसं आमच्या राजाराम पाटलांनी सांगितलं ना, बाबासाहेबांच्या बरोबरचं नातं आहे. बाबासाहेबांचे उपकार पण आमच्यावर खूप आहेत. म्हणून मित्र, आमचं नातं बुद्धाच्या बरोबर खूप आहे. बुद्धाबरोबर आमचं नातं आहे. बाबासाहेबांच्या विचाराबरोबर आम्ही नातं जोडलं नाही म्हणून आमची अधोगती त्या ठिकाणी सुरू होते. पण चैत्र शुद्ध अष्टमी जी आहे ना, तो विसरून जातो तारीख. सम्राट अशोकांची असणारी जयंती चैत्र शुद्ध नवमी त्या ठिकाणी साजरी करतो. रामनवमी साजरी करतो. पण चैत्र शुद्ध अष्टमीच्या सम्राट अशोकाची जयंती साजरी करत नाही. चंद्रगुप्त मौर्याचा नातू सम्राट अशोक आणि सम्राट अशोकांचा नातू बृहदत्त, ओमप्रकाश मोरेंनी सांगितल्याप्रमाणे. आणि त्या बृहदत्ताची हत्या पुष्पशृंग केलेली. कशामुळे केलेली आहे? या मोरे घराण्याने, 6 घराण्यांनी बुद्धाचा असणारा तत्वज्ञान पाळलेलं आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेला फारकत दिलेली आहे. यज्ञ यागाला फारकत दिलेली आहे. इतकंच नव्हे तर बौद्ध धर्म हा राजधर्म मोरे घराण्यामध्ये केलेला आहे. लक्षात ठेवा, बौद्ध धर्म राजधर्म केलाय. म्हणूनच 8 पट मोरे घराण्याचं असणारं उत्पन्न वाढलेलं आहे. आता आमचे ओबीसी, आमचा बहुजन समाज मोर्यांच्या बरोबर असणारं नातं जोडत आहे. पण तर मोर्यांनी तर बुद्ध धर्माबरोबर नातं जोडलं होतं ना. म्हणजे इथालच्या बहुजनाचं नातं बुद्धाबरोबर आहे का नाही? बुद्धाबरोबर नातं बहुजनाचं नातं आहे. आणि बहुजनाचं नातं असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला बुद्ध कळाला. कुणामुळं कळाला? हा स्वयंप्रकाशित क्रांती सूर्यच उगवला नसता, तर आम्हाला आकाशाचा रंगच समजला नसता. या बुद्ध धम्माचा अर्थ तर भारताला समजला नसता. बाबासाहेबांचे उपकार आहेत. बृहदत्ताची हत्या झाल्यानंतर इथलच्या मनुवादी लोकांनी भंतीजीची, इथलच्या बुद्धाच्या अनुयायांची, इथलच्या जैनाच्या अनुयायांची कत्तल केली. प्रतिक्रांतीला सुरुवात झाली. इतकंच नव्हे तर भारतातलं साहित्य बुद्ध धम्माचा हद्दपार करण्यात आलं. परंतु बाबासाहेबांनी भारताच्या बाहेर, सम्राट अशोकाने बुद्ध धर्म भारताच्या बाहेर नेला होता. डॉक्टर बाबासाहेबांनी भारताच्या बाहेर जाऊन बुद्ध धर्म आणला. या बाबासाहेबांमुळे आम्हाला आमचा धर्म कळाला. इथलच्या बहुजनाचा धर्म हद्दपार केला होता. इथलचे असणारे साळीमाळी, आगळी कोळी यांना त्या ठिकाणी सांगितलं हा आमचा धर्म होता. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका निरक्षर माणसाला विचारायला गेले, मी कोणता धम्म स्वीकारू? कोण होता ते माणूस? म्हणजे बघा, बाबासाहेब झवेरी होते. बघा, झवेरी म्हणजे काय? झवेरी म्हणजे मोती माणिक याची त्या ठिकाणी पारख करणारा, त्याला झवेरी म्हटलं जातं. बाबासाहेब मैत्री करायचेत ना, तर ते मोती माणिक हिरे यांच्याबरोबरच त्या ठिकाणी मैत्री करायची, तर ते झवेरी होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी गाडगे बाबाबरोबर मैत्री केली होती. लक्षात ठेवा. आणि गाडगे बाबाला कोणत्या शाळेत न जाणारा निरक्षर माणसाच्या घरी बाबासाहेब विचारायला जातात की मी कोणता धम्म स्वीकारू. बघा कसा प्रसंग येतो. एक बॅलिस्टर एका निरक्षरांच्या घरी जातात आणि मी कोणता धम्म स्वीकारू म्हणतात. आता ते गाडगे बाबा कोणत्या शाळेत नाही गेले, कोणत्याच याच्याने कुठं शिकले नाहीत. म्हणजे अशा कोणत्या शाळेमध्ये न जाणारे त्यांच्या घरी त्या ठिकाणी विचारायला बॅलिस्टर जातात आणि त्यांना विचारतात कोणता धर्म मी स्वीकारू. गाडगे बाबा म्हणतात, अहो साहेब, तुम्ही 7 समुद्राच्या पलीकडे गेले आहात आणि तुम्ही मोठे मोठे पुस्तकं वाचलात,
आता मी काय सांगू बापूला कोणता धर्म स्वीकारू म्हणून? तुम्ही मोठे महान आहात, तुम्ही त्या ठिकाणी बॅलिस्टर झालेला आहात. मी कोणता तुम्हाला सांगू? मी कोण आहे तुम्हाला सांगणार? बाबासाहेब आग्रह करतात, नाही कोणत्या शाळेत गेलेला नाही त्यांच्याकडे आग्रह का धरला बाबासाहेबांनी? म्हणजे इथलचा बहुजन समाज आणि बहुजन समाजामधला परिट समाजाचा असणारा गाडगे बाबा अशिक्षित त्यांच्याच घरी जातात, त्यांनाच विचारतात कोणता धर्म ठिकाणी स्वीकारू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं हे कोणत्या शाळेत गेले नसले तरी निसर्गाच्या शाळेत गेलेले गाडगे बाबा. त्या गाडगे बाबांनी सुख दुःख वेदना वाचलेल्या आहेत समाजामधल्या. आम्ही किती मोठे झालो तरी दुःख आणि वेदना वाचता येतात का मला? येतात वाचता मला. बाबा म्हणजे महात्मा फुलेने विद्या आणि वित्त हा प्रवास जो सांगितला आम्हाला, विद्या मती नीती गती आणि वित्त हा प्रवास सांगितला ना. पण आम्ही शिकलो, विद्या घेतली, नीती मती गतीचा विचार केला नाही आणि विद्या कामाला गेलो. परंतु गाडगे बाबांनी कोणत्याही शाळेत गेले नाही, त्यांनी निसर्गाच्या शाळेमधून विद्या शिकली, वेदना वाचली, मती कमविली, नीती कमविली, गती कमविली. आणि त्यांच्याकडं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारायला जातात, मग त्यांना काय म्हणतात? आग्रह धरल्यानंतर गाडगे बाबा त्यांना काय म्हणतात? अहो साहेब, मी तुम्हाला सांगतो म्हणलं एका वाक्यातच, बाहेरचे सर्व रस्ते सोडा आणि घरचा रस्ता धरा. बाहेरचे सर्व रस्ते सोडा आणि घरचा रस्ता धरा. बाबासाहेब म्हणते मला समजलं नाही. अहो तुम्हाला सगळं समजत म्हणले साहेब, तुम्हाला नाही समजलं तर उद्या सांगा म्हणले, पण आता तुम्ही थोडं म्हणजे आता मला समजत म्हणले तुम्हाला, म्हणजे सोप्या भाषेत सांगितलं. बाबासाहेब गेले घरी, त्यांना 2-3 घंट्यातच त्या ठिकाणी लक्षात आलं की गाडगे बाबा काय म्हणाले. गाडगे बाबा हे म्हणाले की बाहेरचा पारशी, इस्लाम, ख्रिश्चन हे धर्म त्या ठिकाणी सोडून भारतातला धर्म स्वीकार, बुद्ध धर्म स्वीकारा. म्हणजे एका बहुजन समाजामधला कोणत्या शाळेमध्ये न जाणारा गाडगे बाबा बुद्धाचं नातं जोडा असं म्हणून सांगतोय बाबासाहेबांना. म्हणजे आमचं नातं बुद्धाबरोबर आहे का नाही? एक बहुजन समाजातला गाडगे बाबा सांगतात की बुद्ध धर्म त्या ठिकाणी स्वीकारा, मग आमचं नातं बुद्धाबरोबर आहे का नाही बाबा? मराठा समाजाचे किळुस्कर गुरुजी बाबासाहेब आंबेडकर 4थी मध्ये पास होतात. त्यांनी बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये जी प्रस्तावना लिहिली ना, त्या प्रस्तावनामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी 4थी मध्ये पास झालो होतो आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांनी सत्कार करण्याचं ठरविलं होतं, परंतु माझे वडील रामजी आंबेडकर, माझे बाबा माझ्या सत्काराला विरोध करत होते. आता माझे मिलिटरीमधले वडील असल्यामुळं त्यांना बोलायचं म्हणजे कुणाची त्यांच्या हे नव्हती, म्हणले आजूबाजूची हिंमत नव्हती, म्हणून आजूबाजूवाले गेले होते म्हणले केळुसकरांकडं, आणि केळुसकरांकडे वसील लावला होता. आणि केळुसकर परत माझ्या बाबाकडे आले आणि बाबाला त्या ठिकाणी कन्व्हिन्स केलं आणि बाबाने मग मला परवानगी दिली माझा सत्कार करताना. आणि मग ते सत्कार झाल्यानंतर मला जे पुस्तक माझ्या गुरुजीने दिलं होतं, बुद्धाचं पुस्तक, ज्या केळुसकर गुरुजीने सयाजी गायकवाडांसाठी ते पुस्तक लिहिलं होतं, गौतम बुद्धांचं तथाकथांचं पुस्तक लिहिलं होतं, ते पुस्तक मला ज्यावेळेस मिळालं, त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणतात की एक त्या ठिकाणी वाचल्यानंतर मी माझ्या बाबाला विचारलो, बाबा तुम्ही मला राम सांगितला, तुम्ही मला कृष्ण सांगितला, एकलव्य सांगितला, विश्वामित्र सांगितला, परंतु बुद्ध का नाही सांगितला? बाबासाहेब हा प्रश्न विचारतात बाबाला. तर त्यांचे वडील म्हणतात, अरे भीमा, मी का नाही सांगितला? हे का नाही सांगितलं? तू डिप्रेस होऊ नये म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाही. माझे बाबा कबीरपंथी होते, माझे बाबा कबीरपंथी होते, त्यांना माहित होतं भविष्यात काय होईल, म्हणून मला त्या ठिकाणी ते सांगितलं नाही. परंतु त्याच ग्रंथामध्ये एक वाक्य आहे, मराठा समाजाचे केळुसकर गुरुजी बौद्ध धम्माचे असणाऱ्या त्या पुस्तकामध्ये एक वाक्य असं लिहितात की भारतातला बहुजन समाज हा नागवंशी आहे. नातं सांगतो मी तुम्हाला, तथागतांचं आमचं नातं काय आहे? एक मराठा समाजाचा असणारा, बहुजन समाजामध्ये असणारा कृष्णाजी केळुसकर, ब्राह्मणतेर सत्यशोधक चळवळीचा नेता, बाबासाहेबांचा शिक्षक, ते एका ग्रंथामध्ये लिहितात की भारतातला असणारा
बहुजन समाज हा नागवंशी आहे आणि भारतातला बहुजन समाज हा नागवंशी असेल तर तो बुद्धिस्ट आहे. मग इथलचा बहुजन समाज, बाबासाहेब बी म्हणतात की इथलचा बहुजन समाज हा नागवंशी आहे. किळुस्कर गुरुजी म्हणतात बहुजन समाज हा नागवंशी आहे. मग आमचे आता म्हणाले की सरळ सरळ मग बुद्धाकडे चला ना. सत्यशोधक समाज स्थापनेची स्फूर्ती मिळालेली आहे. कुठं नातं जोडलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी. महात्मा ज्योतिराव फुलेंनी बुद्धाशी नातं जोडून सत्यशोधक समाजाची स्थापना केली ना. हे नातं नाही का? महात्मा ज्योतिराव फुलेंचं नातं बुद्धाशी आहे. बहुजन समाज मानतो महात्मा फुलेला, सुरू केला मानायला. अरे मी त्या बहुजन समाजाला या ठिकाणी सांगतो, ओबीसीला या ठिकाणी सांगतो, अरे महात्मा फुलेंचे विचार आणि महात्मा फुलेंना जर जीवन ठेवलं असं ना आज तक, तर ह्या आंबेडकरी विचाराने जीवन ठेवलेलं आहे. तुम्ही नाही ठेवलं. तुम्ही ठेवलं नाही. आता मी म्हणालो होतो ओमप्रकाश मोरेला सांगा काहीतरी, पण ते काही बोलले नाहीत. विसरलं म्हणतात. समता परिषद म्हणायचं इकडे, महात्मा फुलेच्या नावाने संघटना चालवायची तिकडे, खुर्ची टिकवायची इकडे, आणि मग ह्यांनी काय म्हणायचं उपरेचं अभियान. हे काय खोटं आहे. हिंदू धर्मामध्ये आम्हाला त्रास नाही, राजकारणात आम्हाला त्रास आहे. कळालं का काय बोललो?